या जगात आहे ना सगळ्या गोष्टी दिसण्यावरच आहेत. या जगात देव सुद्धा प्रचारावर. काय म्हणणं? देव सुद्धा कसा आहे? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त. आमच्याकडे लई खतरनाक काम आहे. आमच्याकडे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. जग आहे दादा हे. या जगात आंगड्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे जग आहे भामट्यावर आहे पसंतावर नाही. इथं चमत्कारच लागतो दादा. इथं व्यवस्थित दिसत राहणं सगळं नीट लागतं. हे जग आहे. या जगात जी पोरगी कीर्तन करते ती नालायक आहे, जी वरातीत नसते ती सुशिक्षित आहे. हे जग आहे बाबा. या जगात ज्या साबणानं गोर होईल ते साबण खपणार सुद्धा नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत. आता त्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली नाही असं नाही. कळतं पण झोपलेला उठवायचं सोपं असतं. अवघड कोणाला आहे? सण घेतलेल्याला यातलंच गबळ आहे. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कळत नाही. पेत बायकोला रात्री मारित सकाळी म्हणत नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की त्याच्यासमोर टोपलीवर शेळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ मनुकत गोड लागतं खा. खाईन का त्यो? किती जरी पियाला असला तरी लगेच म्हणून कळत कसं नाही? नाटक करतोय ते महाराज. तसं का नाही कळत रे दादा या जीवाला. कसं कळत नाही? एखाद्याला म्हणलं ना का हो कायमच्या घरी कीर्तन आहे चला ना मंडपाकडे की म्हणत आलो असतो पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे कळतंय तुला खाल्लंय ती चुकीच आहे, पेलंय ते कळतंय. पण हे जे मन आहे ना माऊली सांगतात विवेका ते भुलवी संतोषाशी चाल लावी बैसी जे तरी हिंडवी नाही देशात. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाल लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. आता याला स्थिर करायची ताकद एकाच ठिकाणात आहे. आता कुठे धावे तुझे चरण म्हणजे आलून फिरून कुठे आलं? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. या मदतीश्वरी
बाई बाई जाते ग मागे जाते ग मागे बाई बाई वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव 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 तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही बरं मला वाटतं तुमचा दोष विषय बिलकुल नाही तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही काही माणसं म्हणतात निघालतं कीर्तनाला पण गेलो नाही काय म्हणत्या गेलो पण बसलो नाही काय म्हणत्या बसलो पण मधनच आलो काही म्हणत्या शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही खरंच तुमच्या चुका नाही तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुम्हाला कीर्तनात सुद्धा देवाचं नाव घेऊ वाटत नाही मायबाप यात तुमची चूक नाही माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य मी कशाला बोलू माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड पण देवानं संसार सांभाळायचा म्हटलं आम्ही संसारात विलिप्त झालो पाहिजे की नाही आमचं भजनात मन रमलं पाहिजे की नाही
तर तुकोबारायची बायको जिजाऊ अनेक जागेवर माहिती तुम्ही जागेवर येत जा माझ्या जागेवर आहे की नाही. लयच चांगली बायको लयच चांगली लय श्रीमंत घरची लेक माय पण मिठासोबत भाकरी खाल्ली तुकोबारायची लय श्रीमंताची. महाराज तुकोबाराय ज्या डोंगरावर गेले कधीच जिजाऊला माहित नसायचं कुठल्या डोंगरावर गेले. अशी चौरस्त्यात उभी राहायची माझी तुकोबाची बायकोन प्रत्येक वाटेला कान लावायची माय. ज्या वाटेत ना विठ्ठल विठ्ठल असं नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार बघा माझ्या तुकोबाचा माय. तुकोबारायच्या मातीहून चालायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं. हा अधिकार माझ्या तुकोबांचा. तुकोबा त्याच वाटेवरून चाललं की जिजाऊ त्याच वाटेवरून जायच्या. तुकोबांना खाऊ घालायच्या आणि मग जिजाऊ घरी यायच्या. नका नाही काळजी करून येत नाही तुम्हाला दाखवतोय फक्त असं येऊन बिम नाही तो इतके लवकर नाही न्यायचा लगे असं नाही काय गरज नाही आम्हाला दिसते विषयाकडे. मग आता जिजाऊनं आमच्या भाकरी केली तुकोबारायला खाऊ घातलं. जिजाऊ माघारी निघाल्यावर उन्हाचा कार आहे जिजाऊच्या पायात काटा उठला. काय उठला? शेतकरी तुम्ही शेतकरी ना पण मला एक सांगा तुम्ही बोलत नाही टाळ्या वाजवित नाही भजन म्हणत नाही मुद्दाम करता तुम्हाला माझी जिरवायची का? काही माणसं मुद्दाम करतात त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवीत होती लय भजन कर म्हणत होती टाळ्या वाजव म्हणत होती अख्ख्या मंडपानं वाजवल्या पट्ट्यानं वाजवल्याच नाही नसतो रे दादा. आणि कशाचं करतो रे माऊली? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी 5 आणि 2 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची हे तुलसी रामायणामधलं वर्णन नाही दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची हे बर का. 1.25 एकर ऊस आहे आपला त्यो मी गेला कारखान्याला भजन करीत जा पडला बंद कारखाना. आता पुढच्याच वर्षी भजन केल्याशिवाय पर्याय पाया पडतं तुमच्या दादा. 22.5 क्विंटल एक चौकट 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर दादा. किती घर दादा? 7 कोटी बर का. धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी तरी तुम्ही